वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर आता आहे 27 ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी। तर घरच्या घरी विधिवत पूजा, गणेश स्थापना कशी करावी। आता सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पांची स्थापना किंवा आगमन होत असतं, तर सगळ्यांनाच ब्राह्मण काकांना बोलवणं शक्य होत नाही। तर घरीच आपण अगदी विधिवत सोपी पूजा मांडणी, संस्कृतमधले मंत्र आहेत ते आपल्या भाषेत म्हणून आपण ही सोपी पूजा कशी करावी। तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं पाट मांडलेला आहे, यावरती मी फुलं टाकलेले आहेत आणि हे स्वस्तिक काढलेले आहे। आता तुम्ही यावरती वस्त्र टाकू शकता। आता माझी ही घरातली छोटी मूर्ती आहे, मोठी असेल तर त्यावरती आपण ब्लाऊज पीस वगैरे नवीन वस्त्र झाकून ठेवलेले असते। आणि नंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, दिवा लावून घेतलेला आहे। तर दिव्याची हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे। कलशसुद्धा तयार करून घेतलेलं आहे। आता पेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि आपलं एक फूल बुडवून सगळीकडे असं शिंपडायचं आहे स्वतःवरती आणि या सगळ्या पूजाच्या साहित्यावरती, जागेवरती, म्हणजे सगळ्याची शुद्धी होते। तर आता सुरुवातीला आपल्याला आचमन करायचं आहे। तर हातावरती डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे आणि सुरुवातीला म्हणायचं ओम केशवायन महा आणि ते पाणी आपण आवाज न करता प्यायचं आहे। दुसऱ्यांदा म्हणायचं ओम माधवायन महा, तिसऱ्यांदा म्हणायचं ओम नारायणन महा आणि चौथ्यांदा ओम गोविंदायन महा म्हणत आपल्याला हे पाणी ताटात किंवा तामणात सोडायचं आहे। तर हे क्रिया आहे ती आपल्याला 2 वेळा करायची आहे। सेम ह्याच पद्धतीने मंत्र म्हणत शेवटच्या वेळी ओम गोविंदायन महा म्हणत आपल्याला हे पाणी तामणात सोडायचं आहे अशा पद्धतीनं। तर हे 2 वेळा आपण आचमन करून घ्यायचं आणि जर बाप्पांची मोठी मूर्ती असेल त्यावरचं वस्त्र आपल्याला ह्या वेळेला आता काढून घ्यायचं आहे आचमन झाल्यानंतर। तर इथं ना आता 2 पळ्या एवढं आपल्याला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यावरती हळदी कुंकू आणि अक्षता फूल घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला संकल्प करायचा आहे। आणि संकल्प आता आणि विष्णूचं स्मरण करून म्हणायचं आहे की आज 27 ऑगस्ट रोजी जे टायमिंग आहे ते टायमिंग सांगायचं आहे। तर माझ्या सर्व कार्याच्या सिद्धीसाठी मी पूजा करत आहे। आपलं गोत्रसुद्धा यावेळी सांगायचं आहे। तर सगळ्या विघ्नांचा नाश होऊ देत आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी हे जे मी संकल्प करत आहे तो सिद्धीस जावा असं आपल्याला इथं प्रार्थना करायची आहे। आणि जे हातामध्ये आपण फूल आणि अक्षता घेतलेलं आहे ते तिथं सोडायचं आहे। तर आता इथं अगोदर आपल्याला कलशाची पूजा करून घ्यायची। तर सुरुवातीला मी दिव्याची पूजा करून घेतलेले, ज्यावेळी आपण बाप्पा सगळ्यात अगोदर दिव्याची पूजा करायची हळदी कुंकू अक्षता फूल वाहून। आणि नंतर आता आचमन केल्यानंतर आपल्याला कलशावरती हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे। तर इथं ना तामणामध्ये आता बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी घेतलेली आहे। छोटी मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता। तर या सुपारीवरती आपल्याला सुरुवातीला 2 वेळा अक्षता व्हायच्या आहेत आणि त्याच अक्षता परत आपल्याला इथं बाप्पांवरती सुद्धा डोक्यावरती किंवा पायावरती तर आपल्याला बाप्पांना आव्हान करायचं आहे। तर श्री गणेश देवता अभ्योन महा आव्हानायामी आव्हानार्थी अक्षताम समर्पयामी। तर इथं बाप्पांना अशा 2 वेळा अक्षता वाहून आपल्याला आव्हान करायचं आहे आणि त्यांना इथं पूजेमध्ये स्थान द्यायचं आहे। आणि आता इथं आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे। तर पंचामृत बनवून घ्यायचं आणि सुरुवातीला शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे। तर पाण्याने अभिषेक घालताना आपल्याला श्री महागणपतेन महा शुद्धोदक स्नानम समर्पयामी, म्हणजेच हे गणपती बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा। हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा। ओम गण गणपतेन महा, ओम गण गणपतेन महा, ओम गण गणपतेन महा असं म्हणत आपल्याला 5 वेळा शुद्ध पाण्याने आणि 5 वेळा पंचामृताने आणि परत 5 वेळा शुद्ध पाण्याने असं बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे। आणि नंतर शेवटच्या वेळेला पळीमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यावरती थोड्याशा अक्षता हळदी कुंकू फूल आणि हे शेवटीचं बाप्पांना अशा पद्धतीनं हे स्नान घालायचं आहे सगळ्यांनीच। ओम गण गणपतेन महा। तर अशा पद्धतीने आपण तुम्हाला काहीच नाही जमलं ना तर फक्त जी पूजा करताय ना ती तुम्ही मराठीत तुमच्या भाषेत फक्त सांगत जावा की मी तुम्हाला पाण्याने स्नान घालते, तुम्ही त्याचा स्वीकार करा। मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालते तर त्याचा तुम्ही स्वीकार करा। मी तुम्हाला अक्षता अर्पण करते तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा। तर इथं
विड्याची जोड पानं ठेवलेले आहेत, त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या, हळदी कुंकू व्हायचं त्याच्यावरती आणि त्यावरती आपल्याला हे बाप्पांचं प्रतीक म्हणून आपण आता मोठ्या मूर्तीला स्नान किंवा अभिषेक घालू शकत नाही, तर हे सुपारी आपल्याला इथं ठेवायची आहे किंवा छोटी मूर्ती असेल मंदिरात ती ठेवली तरी चालते. त्याला परत आपल्याला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहे. पुष्पम समर्पयामी, हे बाप्पा मी तुम्हाला फूल वाहते तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा. बाप्पांना सगळ्यात आवडीचं फूल म्हटलं तर जास्वंदीचं फूल, ते ह्या पूजेमध्ये अवश्य त्याचा वापर करावा. वस्त्रम समर्पयामी, हे बाप्पा मी तुम्हाला वस्त्र अर्पण करते तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा. नंतर तुम्हाला आपला जो उजवा हात आहे तो बाप्पांच्या हृदयावरती ठेवायचा आहे आणि डावा हात जो आपला आहे तो आपल्या हृदयावरती स्वतःच्या ठेवायचा आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे, हे बाप्पा आम्ही आमच्या हृदयातील प्राण प्रतिष्ठापित करत आहोत, तर ते तुमच्यामध्ये प्राण येऊ द्यात, अशी आपल्याला बाप्पाला प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. तर अशा पद्धतीने ह्या मूर्तीमध्ये प्राण स्थापित झालेले आहेत असं समजायचं आहे. आपण बाजारातून मूर्ती आणतो त्यावेळी ती नुसती मूर्ती असते, तर अशा पद्धतीने प्राण स्थापित आपल्याला त्यामध्ये करायचे आहेत. नंतर तूप घ्यायचं आहे, तुपामध्ये दुर्वा बुडवायच्या, त्या अगोदर बाप्पांच्या नेत्रांना, परत हाताला, दोन्ही हाताला, पोटाला, पायाला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. आणि नंतर आता इथं पूजेला आपल्याला सुरुवात करायची, तर इथं सुरुवातीला पाण्याने अभिषेक घालायचा बाप्पांना, अशा पद्धतीने फूल बुडवायचं पाण्यामध्ये, नंतर पंचामृतामध्ये आणि नंतर परत पाण्यामध्ये अशा पद्धतीने अभिषेक घालायचा. ओम गण गणपते नमः. तर हे बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अष्टगंध चंदन अर्पण करते तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा. गंधकम समर्पयामी, अक्षतम समर्पयामी, हे बाप्पा तुम्हाला मी अक्षता अर्पण करते तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा. नंतर बाप्पांना आपल्याला जानवं घालून घ्यायचं आहे आणि जानवं ना हे बाप्पांच्या उजव्या हातातून अशा पद्धतीने आपल्याला घालायचं आहे. आता ही खूप मूर्ती जी आहे ती छोटी आहे, आपण पूजेमध्ये असते ती थोडीशी मोठी असते, त्यामुळे सगळं व्यवस्थित घालता येतं. नंतर इथं कापसाचं वस्त्र घालायचं आहे, वस्त्रम समर्पयामी, तर हे बाप्पा मी तुम्हाला वस्त्र अर्पण करते तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा. नंतर आपल्याला इथं फूल अर्पण करायचं आहे किंवा जे काही हार वगैरे आणले असतील तुम्ही तर ते घालायचे आहेत. बाप्पांना इथं आता दुर्वा आणि आघाडा असतो तो सुद्धा इथं अर्पण करायचा आहे. हे बाप्पा मी तुम्हाला दुर्वा आणि हराळी हे सगळं अर्पण केलेलं आहे, म्हणजेच आघाडा, तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा. नंतर इथं आपल्याला एक विडा ठेवायचा आहे. आता 5 विडंसुद्धा ठेवलं जातात किंवा 1 विडा ठेवला तरी चालतो, तुम्हाला जसं आवडतं किंवा जसं ठीक वाटतंय त्यानुसार तुम्ही 5 विडं मांडलं तरी चालू शकतात किंवा 1 विडा ठेवला तरीसुद्धा चालून जातं. विड्यावरती जे काही आपलं ओटीचं साहित्य असतं, हळकुंड, खोबरं, खारीक, बदाम आणि त्यावरती हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचा, नमस्कार करायचा. नंतर बाप्पांच्या उजव्या बाजूला घंटा ठेवायचा आणि या पूजेमध्ये शंख ठेवला जातो, जर तुमच्याकडे असेल तर तो ठेवायचा. जर घंटा ठेवले तर त्याची पण हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करून घ्यायची. नंतर धूप दीप अगरबत्ती जे काही लावायचं आहे ते लावून ओवाळून घ्यायचं आपण बाप्पांना. ओम श्री गणेशाय नमः. तर अशा पद्धतीने अगदी साधी सोपी पण विधिवत पूजा तुम्ही घरामध्ये करू शकता. आता इथं पाण्याचा चौकोन करायचा आहे, मधल्या 2 बोटाने आपल्याला हा पाण्याचा चौकोन करायचा आणि यावरती गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यम समर्पयामी, हे बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करते तर त्याचा तुम्ही मनापासून स्वीकार करावा. नंतर जे काही फळं असतील तर त्याभोवतीसुद्धा आपल्याला 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. जी फळं तुमच्याकडे कोणतीही 5 प्रकारची 5 फळं घेतली तरी चालतात किंवा एकाच प्रकारची 5 फळं जी तुमच्याकडे आहेत ती फळं कोणतीही चालतात, ती तुम्ही इथं घेऊ शकता. नंतर बाप्पांसाठी मोदकाचा नैवेद्यसुद्धा आपल्याला दाखवायचा आहे. तर काही गोड मिठाई कोणतीही असू द्यात किंवा बाप्पांसाठी आपण शक्यतो मोदक बनवतोच, तर ते पण पाण्याचा चौकोन करायचा आणि त्या नैवेद्याभोवती आपल्याला 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी. आणि नंतर आपल्याला इथं बाप्पांसाठी पाणी असं झाकून पाणी ठेवायचं आहे. अशी साधी सोपी पूजा तुम्ही घरामध्ये अगदी व्यवस्थित विधिवत करू शकता
आणि नंतर आपल्याला कापूर लावायचा आहे आणि आरती करायची आहे. तर सुख करता दुःख करता ही आरती आहे ती सुरुवातीला करायची. नंतर तुम्हाला कोणती पांडुरंगाची आरती येत असेल, शंकराची आरती येत असेल, त्या आरत्यानंतर तुम्हाला ज्या कोणत्या म्हणायच्यात त्या म्हणू शकता. पण सुरुवातीला ही बाप्पांची आरती करून घ्यायची. तर घरातील सगळ्यांनी अगदी जय जयकार करत आपल्याला ही आरती करायची आहे. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हे घंटानाद करून शेवटी म्हणायला अजिबात विसरायचं नाही. तर छान अशी आपली ही बाप्पांची स्थापना अगदी विधिवत पद्धतीने झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा पद्धतीने बाप्पांची स्थापना किंवा ही साधी सोपी पण विधिवत पूजा करू शकता. तर पूजेचं टायमिंग दिलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला सकाळी 6 ते दुपारी 1:45 पर्यंत जमलं तर पूजा करा. पण आता सगळ्यांनाच टायमिंग पाळणं होत नाही काही कारणास्तव, तर तुम्ही मग त्यावेळेला दिवसभरात कधीही पूजा करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ आणि परत एकदा गणपती बाप्पा मोरया. तर ह्या येणाऱ्या चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.